Students on my channel. Today we are going to see the brainstorming session of the poem Cherry Tree. Yesterday we have finished the poem line by line explanation in Marathi. Today we are going to see the brainstorming activities which are given behind the text or behind the poem. So but before that, remember you have to like my videos, subscribe my channel, and please press the bell icon button so that you will receive all the notifications of my upcoming videos, and I think it is good for you. So I hope you are doing it. Thank you so much, and once again a warm welcome on my channel. Now let's see the brainstorming activities. What is the first activity? See, you can see on the screen. I'll read it for you. First activity A1 is find proof from the poem for the following. आता बघा खाली चार आपल्याला ABCD असे चार वाक्य दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक वाक्याचं आपल्याला पोएममधनं प्रूफ शोधून काढायचं आहे. म्हणजे त्या वाक्याला कुठलं पोएममधलं वाक्य सुटेबल आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता बघूया आपण पहिलं वाक्य. द पोएट हॅज मेन्शन्ड डिफरंट सीझन्स. आता या वाक्यावरून आपल्याला कळेल की पोएटनी पोएममध्ये कोणकोणते सीझन्स मेन्शन केलेले आहेत. तर आपल्याला त्या लाईन्स शोधायच्या आहे पोएममधल्या जिथे पोएटनी डिफरंट सीझन्स मेन्शन केलेले आहेत. सो विल सर्च आउट द लाईन्स. वी आर गोइंग टू दॅट लाईन. सी पेज नंबर 66. You can see the 9th line. So I'll show you the line. Summer near end of the May. This is one example of the season. बरोबर. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल काय आहे तर खाली बघूया आपण. इट इज गिवन हिअर मॉन्सून ब्लाइट. म्हणजे इथे मॉन्सून मेन्शन केलेला आहे सीझन आणि वर कोणता आपण बघितला तर दॅट इज समर. ओके. सो आणखीही आपल्याला जर सीझन या पोएममध्ये सापडले तर आपण ते अंडरलाईन करू शकतो त्या वाक्याच्या प्रूफसाठी म्हणून. ओके. सो दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट वन. नाऊ लेट्स मूव्ह टुवर्ड्स द सेकंड सेंटेन्स. द पोएट्स minute observation of the steady growth of the cherry tree. Now पोएटनी कसं ऑब्झर्वेशन केलं की ती ट्री ग्रो होते आहे तर ते वाक्य आपल्याला कुठे दिसेल तर यू कॅन सी द लाईन्स लाईक मीन्स इट इज कम्पेअर्ड. ओके. कंपॅरिझन केल्या गेली आहे. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months child lost in tall grass running wild. So this is the proof of that statement. Statement number B जे आहे त्याचं उत्तर काय आहे. या दोन लाईन्स आहे की ज्याच्यामध्ये पोएटनी त्या चेरी ट्रीची ग्रोथ कशी होते आहे ते आपल्याला या वाक्यांमधून मेन्शन केलेलं आहे. ओके. नाऊ लेट्स सी दी नेक्स्ट. तुम्हाला अंडरलाईन करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंतर परत उत्तर शोधायची गरज पडणार नाही. नाऊ व्हॉट इज द थर्ड वन. द कलर इमॅजरी इन द पोएम. नाऊ आता कलर इमॅजरी म्हणजे काय तर यूज ऑफ कलर इन द पोएम. मग कुठे कुठे कलर्स मेन्शन केलेले आहेत पोएममध्ये. सो कुठे कुठे मेन्शन केलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहेत. आता नेक्स्ट पेजवर बघा. इथे यूज केला गेलेला आहे ग्रीन ग्रोईंग पेन. दिस इज पेज नंबर 67. ओके. सो दिस इज ग्रीन ग्रोईंग पेन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे खाली ब्लॉझम स्मॉल पिंक. ओके. सो वर आपण ग्रीन कलर बघितला, इथे पिंक कलर बघितला आणि परत खालच्या पॅरेग्राफमध्ये पण आहे द ब्लू ब्लाइंड स्काय. ब्लू ब्लाइंड स्काय. सो हे 3 एक्झाम्पल्स जे आहे
हे कशासाठी यूज केल्या गेलेले आहे तर कलर इमॅजरीसाठी यूज केल्या गेलेले आहेत. ओके फाईन. नाव लेट्स सी द फोर्थ वन. काय आहे चौथं? द स्ट्रगल ऑफ द चेरी ट्री फॉर सर्वायवल. सर्वायवल म्हणजे जगणे. तर ती चेरी ट्री कशी जगली याचा काय एक्झाम्पल आहे पोएममध्ये? सो आपण बघितलं होतं जेव्हा आपण पोएम बघितली लाईन बाय लाईन, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की द यंग ट्री स्ट्रगल दिलेलं आहे. इथे पेज नंबर 66 वर लास्ट लाईन्स आहेत बघा. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थर्स्ट इट्स आर्म इन अ फ्रेश फिअर्स लस्ट. सो या लाईन्स ज्या आहेत या नंबर डीच्या आहे. ओके, नंबर डी. आणि या आपल्याला सांगतायत की त्या ट्रीनी कसं स्ट्रगल केलेलं आहे. ओके, सो ही झाली आपली पहिली ॲक्टिव्हिटी. पहिली ॲक्टिव्हिटी पूर्ण तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये अंडरलाईन करायची आहे. ओके, सो नाऊ आता आपल्याला काय करायचं आहे? दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे वळायचं आहे. आता दुसरी ॲक्टिव्हिटी अतिशय सोपी आहे. ओके, आय विल रीड इट. State whether the following statements are true or false. Correct the false statements by finding evidence from the poem to support your remark. Okay, आता आपल्याला काय करायचं आहे? जे स्टेटमेंट करेक्ट आहे, ट्रू आहे, ते ट्रूच राहू द्यायचं आहे आणि जे फॉल्स आहे ते फॉल्स स्टेटमेंट आपल्याला करेक्ट करायचं आहे. ओके, सो लेट्स सी द फर्स्ट स्टेटमेंट. आय विल रीड इट फॉर यू. फर्स्ट इज द चेरी ट्री डिड नॉट टेक लॉंग टू ग्रो. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा होतो की चेरी ट्रीला वाढायला उशीर लागला नाही. हे वाक्य खरं आहे का? तर इट इज रॉंग. हे खरं नाही आहे. का बरं? कारण चेरी ट्रीनी किती वर्ष घेतली वाढायला? तर चेरी ट्री टूक, इथे आपण लिहिलं तरी चालतं, टूक 8 years टू ग्रो. बरोबर, आपण पोएममध्ये पहिल्याच लाईनमध्ये आहे की 8 years हॅव पास्ट असं वाक्य दिलेलं आहे पहिल्याच लाईनमध्ये. ओके, पोएमची ओपनिंग लाईन. सो म्हणून हे वाक्य चुकीचं आहे आणि आपल्याला डिड नॉट टेक याच्याऐवजी काय लावायचं आहे? टूक 8 years टू ग्रो. एवढ्या याच्याऐवजी आपल्याला हे वापरायचं आहे, टूक 8 years टू ग्रो. फाईन. नाऊ आपण बघूया सेकंड स्टेटमेंट. सो हे आहे फॉल्स. त्यानंतर बर्ड्स अँड इन्सेक्ट्स वर बेनिफिटेड फ्रॉम द ट्री. म्हणजे पक्ष्यांना त्या झाडाचा आधार झाला होता. बरोबर, सो इट इज ट्रू. त्यानंतर द पोएट वॉज एक्झॉल्टेड ॲट द साईट ऑफ द चेरी ट्री. एक्झॉल्टेड मीन्स ही वॉज व्हेरी हॅपी, ही वॉज व्हेरी एन्थुझियास्टिक, राईट. सो बरोबर आहे मग की त्याला जेव्हा चेरी ट्री दिसलं वाढलेलं तेव्हा तो काय झाला? एक्झॉल्टेड झाला, हॅपी झाला. म्हणून दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट इज द पोएम हॅज अन अंडरलाईंग मेसेज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. मग हे वाक्य बरोबर आहे का? तर येस, बिकॉज पोएटनी याच्यामध्ये मेसेज दिलेला आहे की ट्री किती महत्त्वाचं आहे. म्हणून दिस इज ऑल्सो करेक्ट. नाउ विल सी दी लास्ट सेंटेन्स. द पोएट रिपेंट्स प्लांटिंग द चेरी ट्री. आता रिपेंट्स म्हणजे काय? तर पश्चाताप होणे. इथे पोएटला पश्चाताप झाला आहे का चेरी ट्री लावल्याचा? नाही. त्याच्यामुळे हे वाक्य काय आहे? रॉंग आहे. मग आता रॉंग आहे तर आपल्याला काय करायचं? करेक्ट कसं करायचं? द पोएट डिड नॉट रिपेंट. ठीक आहे, ओके. द पोएट डिड नॉट रिपेंट. एस काढून टाकायचं आहे आपल्याला. डिड नॉट लावल्यानंतर आपल्याला एस काढायचा आहे. सो द वाक्य कसं होईल ते? द पोएट डिड नॉट रिपेंट प्लांटिंग द चेरी ट्री. ओके, सो ही पण ॲक्टिव्हिटी आपली झालेली आहे. त्यानंतर आपण बघूया पुढची ॲक्टिव्हिटी A2. डिस्कस इन ग्रुप्स रिझन्स, कॉन्सिक्वेन्सेस अँड इफेक्ट्स. आता खाली जी वाक्य दिलेली आहेत त्या वाक्याची काय कारणं आहेत, काय परिणाम आहेत ते आपल्याला
सांगायचे आहेत कवितेमधून शोधून. ओके, तर बघा इथे पहिलं वाक्य दिलं आहे, द लाईफ ऑफ द चेरी ट्री वॉज थ्रेटन्ड. ओके, थ्रेटन्ड म्हणजे भीतीदायक होतं त्याचं लाईफ. सो हे वाक्य बरोबर आहे. आपण आपल्याला याला सपोर्ट करणारं जे वाक्य आहे पोएममधलं ते शोधायचं आहे. मग आता याला सपोर्ट करणारं वाक्य कोणतं आहे पोएममधलं, तर पेज नंबर 66वर आपण बघूया. बघा, गोट एट्स द लीव्स, द ग्रास कटर जाईत, स्प्लिट इट अपार्ट अँड अ मॉन्सून ब्लाइट श्रिवल्ड द स्लेंडर स्टेम. सो या 3 ज्या लाईन्स आहेत या त्या वाक्याला काय करतायत, त्याचे परिणाम सांगताय. कशाचे, की ते जे चेरी ट्री आहे त्याचं लाईफ कसं भीतीदायक होतं त्याचं रिझन या 3 लाईन्स आपल्याला सांगतायत. ओके, त्यानंतर आपण बघूया पुढचं वाक्य. पुढचं वाक्य आहे द चेरी ब्लॉझम्ड. आता चेरी ब्लॉझम्ड म्हणजे चेरी कशी खुलली किंवा कशी फुलली. सो याचं काय एक्झाम्पल दिलं आहे ऑथरनी. ओके, सो ते आपण बघूया पेज नंबर 67वर वरचा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये बघा, अँड आय कुड स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी, सॉरी दिस इज नॉट, hung from a branch just one, and next year there were blossoms, small, pink, fragile, quick to fall. ओके, सो ही चेरी ब्लॉझम कशी झाली त्याचे रिझन किंवा त्याचे जे इफेक्ट्स आहे, कॉन्सिक्वेन्सेस आहे, परिणाम, हे या लाईनमधून आपल्याला दिसत आहेत. ओके, म्हणजे पहिले एक चेरी लागली आणि नंतर पुढच्या वर्षी पूर्ण त्या झाडाला बहरली, ती चेरी पूर्ण बहरली, पूर्ण चेरीचा मोहर त्या झाडाला आला. ओके, त्याच्यामुळे हे सिद्ध करताय ते वाक्य की ती चेरी ट्री ब्लॉझम झाली. ओके, फाईन. नाव आता पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ती पुढची ॲक्टिव्हिटी आपण बघूया. अ स्मॉल थॉट पुट इन ॲक्शन लेड टू अ ग्रेट अचीवमेंट. Pick out the lines from the beginning and end of the poem and explain their significance. आता हा जो आहे हा आपण पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स आहे असं सुद्धा म्हणू शकतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न आहे. तर पिक आउट द लाईन्स फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे या पोएमच्या सुरुवातीच्या लाईन तुम्हाला घ्यायच्या आहेत, 2 लाईन्स 3 लाईन्स, आणि शेवटच्या 2-3 लाईन्स तुम्हाला घ्यायच्या आहेत. सी, पिक आउट द लाईन्स फ्रॉम द बिगिनिंग अँड एंड ऑफ द पोएम, सुरुवातीच्या काही लाईन्स आणि शेवटच्या काही लाईन्स, आणि एक्सप्लेन दर सिग्निफिकन्स. मग आता यांनी असं का म्हटलं आहे, कारण सुरुवातीच्या ज्या लाईन्स आहे त्या कुठेतरी नेगेटिव्हिटीकडे नेणाऱ्या आहे. कारण आपल्याला 8 वर्ष झाले आहे चेरी ट्री लावून, तरीही त्या चेरी ट्रीला अजूनही कोंब आलेलं नाही आहे किंवा ते अजून बहरलेलं नाही आहे. आणि शेवटच्या लाईनमध्ये काय म्हटलं आहे की मी ती चेरी ट्री पेरलेली आहे आणि मी लावलेली आहे आणि त्याचा सगळ्यांना फायदा झालेला आहे. सो हा जो पूर्ण त्या पोएमचा प्रवास आहे या सुरुवातीच्या आणि शेवटच्या लाईन्समधला, सो तो तुम्हाला काय करायचा आहे, आयडेंटिफाय करायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये मांडायचा आहे. सो ती कशी कशी चेरी ट्रीची प्रोग्रेस झाली हे तुम्हाला तुमच्या लिखाणातून स्पष्ट करायचं आहे. सो दिस इज ऑल्सो युअर ॲक्टिव्हिटी. फाईन. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीकडे आपण वळूया. वाचतो मी. द चेरी ट्री हॅज इन्स्पायर्ड द पोएट टू कॉम्पोज द पोएम. Such poems describing nature or aspects of nature are called nature poems. Find out some expressions from the poem that brings out the elements of beauty of nature. आता एलिमेंट्स म्हणजे घटक, आणि कशाचे घटक, तर ब्युटी ऑफ नेचर, निसर्गाचं सौंदर्य दाखवणारे घटक पोएममध्ये कुठे दिलेले आहेत ते आपल्याला अंडरलाईन करायचे आहेत, ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. सो मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल सांगीन त्याचे, की असे कोणते शब्द आहे किंवा एलिमेंट्स आहे की जे नेचरला डिस्क्राईब करतात. ओके, जसं आता आपण इथे म्हटलं होतं की ग्रीन ग्रोईंग पेन. ओके,
हा एक झाला. त्याच्यानंतर सन, एअर, लाईट हे सगळे निसर्गातले घटक आहेत, बरोबर. त्यानंतर सीझन. सो हे तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. चेरी ट्री, हे जे सगळे शब्द आहेत जे निसर्गाशी निगडित आहेत त्याची तुम्हाला यादी करायची आहे. सो पोएममधले सगळे जे शब्द आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. जसं परत ब्लॉझम्स, ठीक आहे, ग्रास. सो हे सगळे फाइंड आउट करा आणि याची यादी करा या सगळ्या घटकांची. इट इज व्हेरी इझी. सो डू इट. नाव लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी विच इज A4. आता A4मध्ये बघा त्यांनी पोएटिक डिव्हाइस दिला आहे ज्याला आपण फिगर ऑफ स्पीच असं सुद्धा म्हणतो. तर त्यांनी या पोएममध्ये आलेला एक फिगर ऑफ स्पीच दिलेला आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि तो फिगर ऑफ स्पीच कोणत्या लाईनमध्ये आलेला आहे तर पिंक, फ्रेजाईल, क्विक टू फॉल. मी तुम्हाला लेसन पोएम एक्सप्लेन करताना सुद्धा सांगितलं होतं की हे जी लाईन आहे पिंक, फ्रेजाईल अँड क्विक टू फॉल यामध्ये आपल्याला एक सिक्वेन्स आढळतो, बरोबर. मग आता तो सिक्वेन्स कसा आढळतो बघा, की जेव्हा ते फळ पिकतं, चेरी पिकते, तेव्हा ती पहिल्यांदी पिंक होते त्याचा कलर. त्याच्यानंतर ती थोडी नाजूक होते पिंक झाल्यावर, म्हणजे पिकायला लागली की ती नाजूक होते आणि नाजूक झाल्यानंतर मग ती पडते, क्विक टू फॉल, बरोबर. म्हणजे आपण याच्यातनं काय नोटीस करतो आहे की याच्यामध्ये अरेंजमेंट ऑफ वर्ड्स, ह्या शब्दांची जी मांडणी केली आहे ती कशी आहे, सिक्वेन्शियल आहे, म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये आहे, चढत्या क्रमामध्ये आहे. कळलं आहे. त्याच्यामुळे हा जो फिगर ऑफ स्पीच आहे हा कोणता आहे तर क्लायमॅक्स. खाली त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की फिगर ऑफ स्पीच क्लायमॅक्स जो आहे तो कसा होतो. तर मी तुम्हाला सांगितलं की पिंक, फ्रेजाईल आणि क्विक टू फॉल याच्यामध्ये एक सिक्वेन्स तयार झालेला आहे. आणखी एकदा सांगतो की चेरी पिकायच्या आधी ती पिकल्यावर ती पिंक व्हायला लागते. पिंक झाली की ती थोडी नाजूक होते पिकल्यामुळे आणि नाजूक झाली की ती पडते. मग आपण यामध्ये एक सिक्वेन्स, जसं आपण पहिल्यांदा आपलं चाइल्डहूड असतं, त्याच्यानंतर आपलं यूथ असतं, त्याच्यानंतर आपलं ओल्ड एज असतं. सो हा जो सिक्वेन्स आहे तसाच सिक्वेन्स आपल्याला ह्याच्यात पण पाहायला मिळतो. मग त्या सिक्वेन्सला आपण म्हणतो क्लायमॅक्स. कळलं. सो जिथेही कुठे आपल्याला पोएमच्या लाईन्समध्ये सिक्वेन्स दिसत असेल तर दॅट इज फिगर ऑफ स्पीच क्लायमॅक्स. नाव आपण याची डेफिनिशन वाचूया पहिल्यांदी. द फिगर ऑफ स्पीच इज कॉल्ड क्लायमॅक्स वेअर सक्सेसिव्ह वर्ड्स, फ्रेजेस, सेंटेन्सेस आर अरेंज्ड इन द असेंडिंग ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स. म्हणजे त्याच्या इम्पॉर्टन्सनुसार, महत्त्वानुसार ते शब्द अरेंज केलेले असतात. मग ते शब्द असो किंवा त्या फ्रेजेस असो किंवा ते सेंटेन्सेस असो, ते कसे असतात, सिक्वेन्शियली असतात. हिअर द चेरी ब्लॉझम टर्न्स पिंक. ज्याप्रमाणे मी सांगितलं की पहिल्यांदा ती पिंक होते, त्यानंतर रायपन्स मीन्स ती पिकते आणि नंतर इज रेडी टू बी पिक्ड, ती तोडण्यासाठी तयार होते. सो हा जो सिक्वेन्स आहे याला आपण म्हटलं आहे क्लायमॅक्स. ओके. त्यानंतर आणखीही काही ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये आलेल्या आहेत, सॉरी पोएटिक डिव्हायसेस याच्यामध्ये आलेले आहेत. तर ते पोएटिक डिव्हायसेस कोणते आहेत तर त्यांनी खाली पहा, फाइंड आउट एक्झाम्पल्स फ्रॉम दी पोएम. मीन्स ॲलिटरेशन त्याच्यामध्ये आलेलं आहे पोएममध्ये, अँटिथेसिस त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि पर्सॉनिफिकेशन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आता हे तीन जे फिगर ऑफ स्पीच आहे हे कसे आहेत, ॲलिटरेशन म्हणजे काय. सो लेट्स फाइंड आउट दी एक्झाम्पल ऑफ ॲलिटरेशन फ्रॉम दी पोएम. आता मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल सांगतो. ओपन पेज नंबर 66. सो 66वर जी सगळ्यात शेवटची लाईन आहे ती बघा. मी तुमच्यासाठी फाइंड आउट करून ठेवलेले आहेत एक्झाम्पल्स. सो बघा, ही जी लाईन आहे या लाईनमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आहे तर ॲलिटरेशन. मग हा ॲलिटरेशन कसा होतो या लाईनमधून, ज्यांना माहिती आहे खूप सोपं आहे. आता बघा, इट्स आर्म्स इन अ फ्रेश फिअर्स लस्ट. आता या ओळीमध्ये काय झालेलं आहे की एफ 2 वेळा आला आहे स्टार्टिंगला, शब्दाच्या स्टार्टिंगला 2 वेळा एफ आला आहे. म्हणजे जिथे रिपिटेटिव्ह साऊंड असतो एका लाईनमध्ये, रिपिटेटिव्ह साऊंड असला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा जर तो असेल तर त्याला आपण काय म्हणतो ॲलिटरेशन. म्हणजे इथे
एफ या साऊंडचं ॲलिटरेशन झालेलं आहे. वरची लाईन बघा, स्लेंडर, श्रिव्हल्ड आणि स्टेम. सो हे जे 4 शब्द आहेत हे कशावरून सुरू झालेले आहेत, तर एस वरून सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे या लाईनमध्ये कशाचं ॲलिट्रेशन झालं आहे, तर एसचं. या लाईनमध्ये कशाचं ॲलिट्रेशन झालं आहे, तर एफचं. मग असंच तुम्हाला परत सर्च आऊट करायचं आहे की आणखी पोएममध्ये असे किती शब्द नाही, लेटर्स रिपीट झालेले आहे एकाच लाईनमध्ये. सो तेव्हा तो ॲलिट्रेशन अलंकार होतो. आय होप यू अंडरस्टूड इट. ओके, फाईन. नाव द नेक्स्ट वन इज अँटिथेसिस. आता बघूया आपण अँटिथेसिस हा जो अलंकार आहे, फिगर ऑफ स्पीच, तो कसा असतो. आता आपण या शब्दाचा अर्थ बघूया, अँटिथेसिस. आता अँटी जर आपण बघितलं तर अँटी म्हणजे ऑलवेज नेगेटिव्ह किंवा ऑपोजिट. जसं अँटी सोशल मूव्हमेंट आपण म्हणतो, बरोबर. सो अँटी जिथे लागलं तिथे तो शब्द ऑपोजिट होतो. आणि थेसिस म्हणजे मीनिंग ऑफ द वर्ड्स. सो अपोजिट मीनिंग ऑफ द वर्ड्स. जिथे एकाच लाईनमध्ये अपोजिट मिनिंगचे शब्द आलेले असतील तिथे कोणता अलंकार होतो, अँटिथेसिस. अपोजिट मिनिंगचे शब्द किंवा अपोजिट आयडियाज जरी आल्या तरीही तिथे अँटिथेसिस हा अलंकार होतो. जसं फॉर एक्झाम्पल सॅड हॅपी, राईट. देन स्लीपिंग वेकिंग अप, बरोबर, झोपणे उठणे. त्यानंतर दुःख आनंद. सो या ज्या हे जे वर्ड्स आहेत हे कसे आहेत, एकमेकांना अपोजिट आहेत. मग हे एकमेकांना अपोजिट वर्ड्स जेव्हा एका लाईनमध्ये आपल्याला दिसतात किंवा आयडियाज, तर त्यांना आपण अँटिथेसिस अलंकार झाला असं म्हणतो. आता अँटिथेसिस हा अलंकार कोणत्या लाईनमध्ये आहे परत ते आपण बघूया. आता जसं परत आपल्याला पेज नंबर 66 काढायचं आहे आणि 66 पेज नंबरवर बघा. आता ही लाईन बघा तुम्ही. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग दो नो वन इज केअरिंग. ओके, आता बघा या लाईनमध्ये ग्रोईंग हा शब्द आला आहे आणि या लाईनमध्ये केअरिंग हा शब्द आलेला आहे. सो ती ट्री ग्रो कशी काय झाली, जर कोणी त्याची केअर घेतली नाही तर ती ट्री ग्रो होऊ शकत नाही, बरोबर. पण तरीही इथे त्यांनी काय केलेलं आहे, 2 अपोजिट शब्दांचा वापर केला आहे. विदाऊट केअरिंग ती ट्री ग्रो झाली असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ग्रोईंग आणि केअरिंग हे 2 शब्द काय झाले, तर एकमेकांना विरोधी शब्द झाले किंवा एकमेकांना विरोधी कल्पना या झाल्या. त्याच्यामुळे इथे अँटिथेसिस हा अलंकार होतो. अँटिथेसिस, अँटी मीन्स अपोजिट आणि थेसिस मीन्स शब्दांचं अर्थ, शब्दांचा मीनिंग. दॅट इज अँटिथेसिस. इट इज व्हेरी इझी अगेन. देन नेक्स्ट वन इज पर्सोनिफिकेशन. आता पर्सोनिफिकेशन म्हणजे काय, ओके, लेट्स सी. we'll again see the meaning of the word personification. पर्सॉनिफिकेशनमध्ये बघा की पर्सन आलेला आहे सुरुवातीला. पर्सन म्हणजे ह्युमन बिईंग, राईट. मग जिथे ह्युमन बिईंगला आपण काय करतो, सिग्निफाय करतो. जसं एखादं, ज्याला मराठीमध्ये आपण चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतो. चेतना गुणोक्ती म्हणजे एखाद्या चेतन वस्तूला एखाद्या अचेतन वस्तूशी आपण काय करतो, मॅच करण्याचा प्रयत्न करतो. जसं आपण म्हणतो की प्रवास करत असताना आपल्याला झाडं दिसतात रस्त्याच्या कडेला आणि म्हणतो आपण झाडं धावतायत, बरोबर. पण झाडं धावतात का, नाही धावत. धावतं कोण, तर माणूस धावतो, ह्युमन बिईंग्स धावतात. म्हणजे इथे काय केलं आहे, त्या झाडाला कोणासारखं ट्रीट केलेलं आहे, ह्युमन बिईंगसारखं ट्रीट केलेलं आहे, माणसासारखं ट्रीट केलं आहे. म्हणून त्याला पर्सोनिफिकेशन असं म्हटलेलं आहे. मग आता पर्सोनिफिकेशन कुठल्या लाईनमध्ये झालेलं आहे या पोएममध्ये ते बघूया आपण. परत पेज नंबर 66 आपण काढूया आणि 66 पेज नंबरवर बघा. सगळ्यात शेवटची लाईन बघा. इट्स आर्म्स इन अ फ्रेश फियर्स लस्ट. आता इट्स आर्म्स असं म्हटलेलं आहे.
मग त्या झाडाला आर्म्स असतात का, शोल्डर्स असतात का, हात असतात का? तर नाही. तर ते कोणाला असतात? ह्युमन बिईंग्सला असतात. मग इथे आर्म्स म्हणजे झाडांच्या फांद्या असं म्हणायचं आहे. पण इथे यांनी काय वापरलेलं आहे? पर्सॉनिफिकेशन हा अलंकार वापरून ब्रांचेसच्या ऐवजी आर्म्स हा शब्द वापरलेला आहे, जो आपण ह्युमन बिईंगसाठी वापरतो. म्हणून इथे काय झालेलं आहे? पर्सॉनिफिकेशन हा अलंकार झालेला आपल्याला दिसून येतो. ओके, सो असेच तुम्हाला अँटिथेसिस असतील काही आणखी पोएममध्ये, काही ॲलिट्रेशन असतील किंवा काही पर्सॉनिफिकेशन्स असतील, तर ते तुम्हाला शोधून काढायचे आहेत पोएममधून. ओके, सो आज आपण इथपर्यंत बघूया. त्यानंतर बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये बघूया. जर तुम्हाला या ॲक्टिव्हिटीज समजल्या नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे? वारंवार हा व्हिडिओ बघायचा आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज समजवून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या पुस्तकामध्ये त्या सॉल्व्ह करून घ्यायच्या आहेत. कारण जेव्हा आपण पोएम वाचतो किंवा लेसन वाचतो तेव्हा तिथल्या तिथे जर त्या गोष्टी आपल्याला अवेलेबल मिळाल्या तर आपले सगळे डाऊट्स एकाच वेळी क्लिअर होतात. वारंवार ते वाचण्याचं काम आपल्याला पडत नाही. ओके, सो त्यामुळे तुम्ही पूर्ण हे समजवून घ्यायचं आहे. आय होप यू अंडरस्टूड इट. ओके, थँक यू फॉर पेशंटली लिसनिंग माय video, and please do like my videos, subscribe my channel and press the bell icon button. Thank you and have a nice day ahead. Thank you so much.